हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड लोड कसे करायचे ते पाहणार आहोत. आज आहे आपला आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस 4था आणि आज मी तुम्हाला नायलॉन थ्रेड कसा यूज करायचा आणि त्याच्यामध्ये बीड लोड कसे करायचे ते सांगणार आहे. आज आपण बीडमध्ये डिस्टन्स ठेवून ते लोड कसे करायचे ते पाहूयात. पहिले आपण आपला जो हा नायलॉन थ्रेड आहे त्याला नॉट कशी मारायची ते पाहूयात. जरी थ्रेडला आपण जशी एंड नॉट मारतो सेम ॲज इट इज सेम आपल्याला नायलॉन थ्रेडलासुद्धा नॉट मारायची आहे. आणि इथे आपण जर नायलॉन थ्रेडचा वापर करतो बीड लोड करण्यासाठी तर इथे आपल्याला आरी वर्कमध्ये जी आरी निडल आहे ती 23 नंबरची आरी निडल आपल्याला इथे यूज करायची आहे. तर चला मग नायलॉन थ्रेडला आधी आपण गाठ कशी मारायची ते पाहूया. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जरी थ्रेडला जशी आपण नॉट मारलेली आहे तशीच ॲज इट इज सेम आपल्याला इथे सुद्धा मारायची आहे. पण इथे तुम्ही बघू शकता की आपला हा जो नायलॉन थ्रेड आहे तो खूप असा पातळ लेअरचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याला एकदम जाड अशी नॉट मारायची असते. कारण हा थ्रेड एकदम पातळ लेअरचा असल्यामुळे तो आपल्या कपड्यातून इझिली वरच्या साईडने बाहेर निघतो. आपली गाठ फिक्स कपड्यामध्ये बसण्यासाठी आपल्याला इथे जाड अशी एंड नॉट मारायची आहे थ्रेडला. इथे आता मी 7-8 वेळा थ्रेड फिरून घेतलेला आहे बोटांभोवती. तर इथे आपण जसं आता गजरा विणतो तसं आपल्याला जशी गजऱ्याला आपण गाठ मारतो तशी गाठ आपल्याला या थ्रेडभोवती मारून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपली नायलॉन थ्रेडला गाठ बसलेली आहे. अशी एकदम जाड अशी आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर आता आपण काय करूयात, आपला हा जो एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊयात. तर हा जो एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो मी कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो एक्स्ट्राचा पार्ट होता थ्रेडचा तो मी कट करून घेतलेला आहे आणि अशी आपल्याला जाड अशी एंड नॉट मारून घ्यायची आहे थ्रेडला. आता तुम्हाला मी निडल कशी पकडायची तसं सांगितलेलं आहे. जरी थ्रेडला आपण जशी निडल पकडतो ॲज इट इज सेम आपल्याला प्रत्येक वर्क करताना प्रत्येक निडल पकडायची आहे. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही निडल अशी हातामध्ये पकडा आणि मी तुम्हाला थ्रेड सांगितल्याप्रमाणे ह्या 3 बोटांमध्ये आपला थ्रेड पकडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आधी आपण काय करूयात, इथे मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेल्या आहेत. आधी आपण काय करूयात, नायलॉन थ्रेडने चेन स्टिच करूयात नॉर्मल. इथे आता आपण जरी थ्रेडने जशी चेन स्टिच केली तशी आपण पहिले नायलॉन थ्रेडने चेन स्टिच करून घेऊयात. ठीक आहे. अशी निडल पकडा आणि आता मी माझ्या साईडला वर्क करते. हे निडलचं पॉईंट माझ्या साईडला असेल आणि असं आपल्याला हातामध्ये थ्रेड पकडायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण चेन स्टिच करण्यासाठी घेऊया. आता इथे पहिले आपण चेन स्टिच करूयात. ह्या लाईनमध्ये मी आधी आपली जी निडल आहे ती आतल्या साईडला लोड करून घेतली आणि त्याच्यामध्ये आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो अडकवून घेतलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. ओके. आता आपण काय करूयात, आता आपण इथे चेन स्टिच करून घेऊयात. नॉर्मल आपण जी चेन स्टिच करतो जरी थ्रेडने ती चेन स्टिच आपण इथे करून घेऊयात. कारण आपण जेव्हा प्रत्येक बीड लोड करतो तेव्हा आपण त्याच्याभोवती एक एक चेन स्टिच क्रिएट करतो. त्यासाठी आता आपण पहिले नायलॉन थ्रेड कसा हाताळायचा ते पाहूयात. कारण नायलॉन थ्रेड हा एकदम पातळ लेअरचा असतो, त्याच्यामध्ये तो आपल्या निडलमध्ये इझिली तर अडकतो पण त्याला वरती वगैरे काढायला थोडं प्रॉब्लेम होतं. एकदा तुम्ही चेन स्टिच शिकलात की तुम्हाला नायलॉन थ्रेडसुद्धा इझिली हाताळता येईल. इथे तुम्ही बघू शकता की किती इझिली आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो एकदम वरच्या साईडने परफेक्ट येतो आहे आणि इथे आपली चेन स्टिच क्रिएट करतो. इथे प्रत्येक आपला जो लूप आहे चेन स्टिचचा तो एकदम परफेक्ट शेपमध्ये हवा आणि एका लाईनमध्ये हवा. आता इथे तुम्ही बघू शकता आणि आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो खालच्या साईडने आपल्याला एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे. एकदम ओढायचा वगैरे नाही आहे, कारण तुम्ही एकदम जर ओढलात वगैरे तर तो आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो मध्येच तुटून जाईल. इथे आता आपली चेन स्टिच झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की इथे आपली चेन स्टिच पूर्ण झालेली आहे. आता याला एंड नॉट कशी मारायची ते सांगते. तर आपण जसं जरी थ्रेडला एंड नॉट मारलेली आहे सेम तशीच आपल्याला नायलॉन थ्रेडला सुद्धा मारायची आहे. आता हा जो आपला थ्रेड आहे त्याच्याच भोवती त्याच्या समोर एक्झॅक्ट पुन्हा एक आपल्याला थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. ओके.
सो इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला फर्स्टवाला थ्रेड. ओके, आणि आपण त्याच्याच भोवती अजून एक साईडने थ्रेड काढून घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकता की इथे मी 2 थ्रेड काढून घेतलेले आहेत. सो हे 2 थ्रेड काढून झाल्यानंतर आपला जो हा सेकंडवाला थ्रेड आहे, जो आपण दुसऱ्यांदा काढला आहे, तो जो थ्रेड आहे तो आपल्याला पहिल्या थ्रेडमधनं बाहेर काढायचा आहे. आणि त्यातून बाहेर काढल्यानंतर आपला जो निडलचा पॉईंट आहे तो आपल्याला पहिल्या थ्रेडमधनं बाहेर काढून खालच्या साईडनं जो आपला थ्रेड आहे तो ओढून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने इथे आपली एंड नॉट बसते. तर इथे एंड नॉट बसल्यानंतर हा जो आपला थ्रेड आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. सो आता तुम्ही इथे पाहू शकता की आपली जी चेन स्टिच आहे ती नॉर्मल नायलॉन थ्रेडने आपली चेन स्टिच करून झालेली आहे. सो आता आपण प्रत्येक सिंगल बीड लोड कसा करायचा ते पाहूयात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल बीड लोड कसं करायचं ते पाहूयात. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी पहिले हे शुगर बीड घेतलेले आहेत. सो पहिले आपण शुगर बीड लोड कसे करायचे ते पाहूयात, पण पहिले आपण सिंगल शुगर बीड लोड करून बघूयात. सो पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपला थ्रेड जो आहे तो आपल्याला वरच्या साईडने आधी काढून घ्यायचा आहे. सो इथे वरच्या साईडने मी थ्रेड काढून घेतला. त्याच्यानंतर आता नॉर्मल आपण 2 चेन स्टिच करून घेऊयात. ठीक आहे. सो इथे आता मी नॉर्मल आपल्या 2 चेन स्टिच करून घेतल्या. ह्या चेन स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्याला सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. ठीक आहे. सो इथे मी सिंगल शुगर बीड घेतला, तो मी थ्रेडमध्ये लोड केला. लोड केल्यानंतर खालून आपल्याला धागा नॉर्मल खेचायचा आहे, जेणेकरून आपला जो थ्रेड आहे तो एकदम आपल्या बीडभोवती फिटिंग बसेल. सो खेचल्यानंतर पुन्हा आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करायची आहे. लोड केल्यानंतर अगेन आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो थ्रेड आहे तो अडकवून घ्यायचा आहे. अडकल्यानंतर नॉर्मली आपल्याला तो टर्न करत वरच्या साईडने लोड करत फिरवत घ्यायचा आहे. सो इथे टर्न करून आपली जी चेन स्टिच आहे ती इथे बसलेली आहे आपल्या शुगर बीडभोवती. सो अगेन आता आपल्याला काय करायचं आहे, अगेन आता आपल्याला इथे 2 चेन स्टिच करायचे आहेत. ठीक आहे. सो अगेन आता इथे मी 2 चेन स्टिच केल्या. अगेन 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला एक सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. घेतला, अगेन तो लोड केला. अगेन आपण बीडभोवती आपली जी निडल आणि थ्रेड आहे ते फिटिंग करून घेतले. अगेन मी निडल खालच्या साईडने लोड केली. अगेन मी त्याच्यामध्ये आपला जो नायलॉन थ्रेड आहे तो अडकवला आणि अगेन नॉर्मली हलक्या हाताने टर्न करत आपण इथे थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. ॲज इट इज सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. सो आधी आपण सिंगल बीड लोड कसे करायचे ते शिकूयात, म्हणजे तुम्हालासुद्धा इझी जाईल की बीडभोवती कसं चेन स्टिच करायचं. चेन स्टिच म्हणजे काय, आपले जे बीड आहे ते एकदम लॉक होऊन जातात आपल्या थ्रेडमध्ये चेन स्टिचमध्ये. सो चेन स्टिच केल्याने तिथे एक नॉर्मली गाठ बसते आपल्या बीडच्या इथे. सो ते एकदम सिक्युअर होऊन जातात आणि तुम्ही पाहू शकता अजिबातच हालत वगैरे नाही, एवढे ते एकदम फिटिंग होऊन जातात. सो अगेन आता आपण इथे पूर्ण जे आपले शुगर बीड आहेत, जी लाईन आहे ही पूर्ण, ती आता आपण इथे वर्क करून घेऊया. ठीक आहे. सो इथे अगेन आता मी चेन स्टिच केली आणि अगेन मी आता याच्यामध्ये आपला जो सिंगल शुगर बीड आहे तो लोड करून घेतला. लोड केल्यानंतर पुन्हा एक मी इथे चेन स्टिच केली. अगेन मी पुढे 2 चेन स्टिच करून घेतल्या. त्याच्यानंतर अगेन मी याच्यामध्ये एक सिंगल शुगर बीड ॲड केला. अगेन शुगर बीडच्या भोवती मी एक चेन स्टिच लूप क्रिएट करून झाल्यानंतर आता आपण इथे याला फिनिशिंग लाईन देऊया. ठीक आहे. सो आता इथे मी अजून एक शुगर बीड लोड करून घेते. सो इथे अजून एक मी सिंगल शुगर बीड लोड करून घेतलं आणि आता इथे आपली फिनिशिंग लाईन आलेली आहे. सो इथे आता फिनिशिंग लाईन आल्यानंतर काय असतं, तर आपल्याला इथे एंड नॉट मारायची असते. सो अगेन आता सेम प्रोसेसमध्ये आपण इथे एंड नॉट मारूया. ठीक आहे. सो आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे सिंगल बीड कसे लोड करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो हे झालं शुगर बीड. सो आता शुगर बीड लोड करून झाल्यानंतर आपण गोल्डन बीड बघूयात. सो अगेन आता मी इथून आपली जी निडल आहे ती वरच्या साईडने काढून घेतली. ठीक आहे. काढून झाल्यानंतर आता अगेन आपण इथे 2 चेन स्टिच करून घेऊया.
सो इथे 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला एक सिंगल 4 mm गोल्डन बीड घ्यायचा आहे. सो इथे मी 4 mm घेतला आहे, तुम्ही 3 mm वगैरे घेऊ शकता, काही हरकत नाही. सो इथे 4 mm गोल्डन बीड मी घेतला, तो मी थ्रेडमध्ये लोड केला. खालच्या साईडने नॉर्मल हलक्या हाताने थ्रेड ओढून घेतला. आता तुम्ही पाहू शकता बीडच्या इथे छान फिटिंग अशी हे आलेली आहे, लाईन आलेली आहे. सो आपल्या थ्रेड फिटिंग झाल्यानंतर पुन्हा अगेन आपल्या निडलमध्ये थ्रेड अडकवायचा आहे आणि नॉर्मली टर्न करत आपल्या साईडला खेचायचा आहे. सो अगेन आता तिथे चेन स्टिच झाल्यानंतर अगेन आता आपल्याला इथे 2 चेन स्टिच करायच्या आहेत आणि अगेन आपल्याला याच्यामध्ये 4 mm गोल्डन बीड लोड करून घ्यायचा आहे. 4 mm गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर अगेन आपल्याला इथे एक चेन स्टिच करायची आहे आणि अगेन आपल्याला पुन्हा एकदा 2 चेन स्टिच क्रिएट करायच्या आहे. अगेन आपल्याला याच्यामध्ये 4 mm बीड लोड करून घ्यायचा आहे. अगेन हलक्या हाताने आपल्याला थ्रेडवरच्या साईडने टर्न करत घ्यायचा आहे निडलच्या मदतीने. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये 4 mm गोल्डन बीड लोड करून घ्यायचा आहे. सो इथे मी पहिले तुम्हाला सिंगल बीडला कसं चेन स्टिच करायचं, लॉक कसं करायचं हे मी तुम्हाला इथे पहिले सांगते, म्हणजे तुम्हाला सिंगल बीड लोड करता आलं तर तुम्ही नंतर इझिली सर्व बीड एकत्र लोड करून घेऊ शकता. सो इथे आता आपला 4 mm बीडसुद्धा लोड करून झालेले आहेत. सो हे लोड करून झाल्यानंतर अगेन आता आपल्याला इथे एंड नॉट मारायची आहे. सो एंड नॉटसुद्धा महत्त्वाची आहे, कारण तुम्ही एंड नॉट माराल तेव्हाच तुमचं जे वर्क आहे ते सिक्युअर राहील आणि ते अजिबात सुटणार वगैरे नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले 4 mm गोल्डन बीडसुद्धा वर्क करून झालेले आहेत. तर इथे सिंगल 4 mm गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर आता आपण राईस बीड लोड कसे करायचे ते पाहूयात. सो अगेन आता इथे मी वरच्या साईडने थ्रेड आपला काढून घेतला निडलच्या मदतीने. काढून घेतल्यानंतर आधी आपण इथे 2 चेन स्टिच करून घेऊयात. सो आधी मी इथे 2 चेन स्टिच करून घेतलेले आहेत. 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला एक राईस बीड घ्यायचा आहे. राईस बीड घेतल्यानंतर तो आपल्याला नायलॉन थ्रेडमध्ये लोड करून घ्यायचा आहे. लोड करून झाल्यानंतर सेम आपल्याला खालून थ्रेड ओढून घ्यायचा आहे आणि फिटिंग झाल्यानंतर पुन्हा निडल खालच्या साईडने लोड करून जो आपला थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवून हलक्या हाताने टर्न करून पुन्हा वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. सो अगेन आता सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. अगेन मी इथे सेम 2 चेन स्टिच केल्या. त्याच्यानंतर अगेन इथे मी एक सिंगल राईस बीड घेतलं. राईस बीड घेतल्यानंतर तो अगेन मी थ्रेडमध्ये लोड केला आणि अगेन मी इथे हलक्या हाताने निडल वरच्या साईडने टर्न करून घेतली. सो सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे इथे सुद्धा. सो अगेन आता इथे मी सिंगल राईस बीड घेतला आणि तो मी इथे लोड करून घेतला आणि इथे एक चेन स्टिच क्रिएट केली. चेन स्टिचने आपले जे बीड आहेत ते एकदम फिटिंग होऊन जातात. त्याच्यामध्ये थ्रेड आपल्याला एकदम पण हलका किंवा एकदम पण फिटिंग असा पकडायचा नाही आहे, मीडियममध्ये पकडायचा आहे, म्हणजे आपलं जे वर्क आहे ते एकदम परफेक्ट होऊन जाईल. सो इथे आता आपले राईस बीडचं वर्कसुद्धा झालेलं आहे. तर इथे राईस बीडचं वर्क झालेलं आहे. सो आता आपण इथे एंड नॉट मारूयात. सो इथे सुद्धा मी एंड नॉट मारून घेतलेलं आहे. तर इथे आता आपण राईस बीड पाहिले. सो आता आपण इथे त्याच्यानंतर इथे आता तुम्ही पाहू शकता की मी गोल्डन क्रिस्टल बीड घेतलेले आहेत. सो हे मी का घेतलेले आहेत तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कोणतेही बीड असू द्यात इझिली तुम्ही ते लोड करून घेऊ शकता. सो त्यासाठी आता इथे मी तुम्हाला क्रिस्टल बीड लोड करून दाखवते. सो इथे पहिले मी तुम्हाला शुगर बीड लोड करून दाखवलं, जे की शुगर बीडची जी साईज असते ती खूप छोटी असते, एकदम 0 पॉईंटची असते. त्याच्यानंतर 4 mm गोल्डन बीड जे की नॉर्मली साईजने मोठे असतात. त्याच्यानंतर राईस बीड आणि आत्ता मी घेतलेले आहेत क्रिस्टल बीड. सो क्रिस्टल बीडची साईज ही
तीनही बीडपेक्षा नॉर्मली मोठी आहे. सो इथे आता मी 2 चेन स्टिच करून घेतलेले आहे आणि आता आपण हे जो आपला क्रिस्टल बीड आहे तो आपण लोड करून घेऊयात. सो इथे आता मी क्रिस्टल बीड लोड केलं. ठीक आहे, लोड केल्यानंतर सेम आपल्याला खालच्या साईडने थ्रेड फिटिंग असं ओढून घ्यायचं आहे. फिटिंग ओढून झाल्यानंतर आपली निडल आपल्याला खालच्या साईडने लोड करायची आहे. लोड केल्यानंतर आपल्याला आपला जो थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवायचा आहे आणि अडकल्यानंतर हलक्या हाताने टर्न करत आपल्याला वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपला जो सिंगल क्रिस्टल बीड आहे तो आपला लोड झालेला आहे आणि परफेक्ट असं बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबातच लूज वगैरे बसलेला नाही आहे. एकदम परफेक्ट वेमध्ये तो स्टिच झालेला आहे. सो अगेन आता मी इथे सिंगल क्रिस्टल बीड घेतला आणि तो मी इथे लोड करून घेतला. सो इथे मी अगेन सेम प्रोसेस केली, लोड करून घेतला. लोड करून झाल्यानंतर अगेन मी इथे 2 चेन स्टिच करून घेतल्या. अगेन आता मी त्याच्यामध्ये सिंगल क्रिस्टल बीड लोड करून घेतला आणि अगेन आता इथे मी निडल नॉर्मली टर्न करत वरच्या साईडने थ्रेड काढून घेतलेला आहे आणि अगेन आता इथे मी चेन स्टिच करून घेते. सो इथे आपलं क्रिस्टल बीडचं वर्कसुद्धा करून झालेलं आहे. सो इथे सुद्धा आता मी नॉट मारून घेते. सो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत इझिली तुम्ही आपले जे बीड आहेत ते लोड करून घेऊ शकता. सो इथे आता मी एंड नॉट मारलेली आहे. सो एंड नॉट मारून झाल्यानंतर आपला एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की सिंगल बीड लोड कसे करायचे हे इथे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो घरी तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तुम्हीसुद्धा सिंगल शुगर बीड आधी निडलने लोड करून पहा. सिंगल शुगर बीड तुम्ही करायला शिकला तर तुम्ही इझिली बाकीचे बीडसुद्धा लोड करून घेऊ शकता. सो इथे मी तुम्हाला सिंगल बीड लोड कसं करायचं हे सांगितलेलं आहे. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये हेच सिंगल बीड जे आहे ते आपल्याला एकत्र लोड करायचे आहेत. एकत्र लोड करायचे आहेत म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे डिस्टन्स दिसतंय ते डिस्टन्स आपल्याला अजिबातच कोणत्याच बीडमध्ये ठेवायचं नाही आहे. हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला पूर्ण मिटवायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण जे बीड आहे ते एका लाईनमध्ये आणि एका लेवलमध्ये लोड करायला शिकायचं आहे, ज्याच्यामध्ये अजिबातच गॅप वगैरे राहणार नाही. सो उद्याची व्हिडिओसुद्धा याच्यावरतीच असेल. तर इथे मी तुम्हाला खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने नायलॉन थ्रेडचा वापर कसा करायचा आणि बीड लोड कसे करायचे हे सांगितलेलं आहे. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी तुमच्यासोबत बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्कचा जो आपला कोर्स आहे त्या रिलेट मी इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असते, शिकवत असते आणि पूर्ण मी तुम्हाला इथे क्लिअरली सगळं सांगत असते. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.